राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दर्शवित प्रतिनिधित्वाची संधी दिली, तर दुसरीकडे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मात्र 2च मतदारसंघात समाधान मानावे लागले। महायुतीचं सरकार राज्यात स्थापित झाले असून मुख्यमंत्रीचा 2 उपमुख्यमंत्रीचा शपथविधी संपन्न झाला आहे, तर अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झाले नसल्याने महायुती सरकार मेहरबान होऊन गेल्या 5 वर्षापासून मंत्रालयापासून उपेक्षित असलेल्या अकोला जिल्ह्याला स्थान देणार का, याकडे लक्ष लागले आहे। 3 आमदारांपैकी कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्याला पुन्हा मंत्री पदापासून वंचित ठेवले जाणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण केला जात आहे। तर त्याच ठिकाणी 3ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसह आमदारांनाही मंत्रिपदाचे डोहाळे लागले असल्याचे चित्र दिसत आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सलग 4थ्यांदा निवडून आलेले महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांचा कार्यकर्त्यांचा भाऊचे मंत्रिपदाचा उत्साह शिगेला पोहोचला असून चक्क या कार्यकर्त्यांनी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भले मोठे बॅनर लावून त्या हरीश पिंपळे यांच्या नावासमोर नामदार असा शब्द लागल्याने कार्यकर्त्यांना व आमदार महोदयांना मंत्रिपदाचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे। मूर्तिजापूर बार्शी टाकळी मतदारसंघात नवा इतिहास रचून हरीश पिंपळे यांनी सलग 4थ्यांदा निवडून आले आहे, त्यामुळे भाऊंचे मंत्रिपद मिळावं या आशेपोटी मंत्रिपदाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे। सर, मला सांगा, तुम्ही एका नामांकित दैनिकाचे प्रतिनिधित्व आहात, एक पत्रकार या नात्याने तुम्ही काय सांगाल? मूर्तिजापूर शहरामध्ये ज्या प्रकारे हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांकडून अति उत्साहामध्ये बॅनरबाजी केल्या जात आहेत, तर यावरून हे स्पष्ट होईल का की आमदार हरीश पिंपळे असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत? विषय असा आहे की पहिल्यांदा जरी निवडून आले अशा आमदाराच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मंत्रिपद आपल्या आमदारांना मिळावं असं आशा असते, परंतु या ठिकाणी आमदार हरीश पिंपळे हे 4थ्यांदा आणि 4थ्या टर्मला निवडून आले, त्यावेळेस त्यांनी एक इतिहास रचला। त्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जी काही उत्साह, मंत्रिपदाचा उत्साह जागृत झाला तो साहजिक आहे आणि त्या कार्यकर्त्यांना अशी आशा आहे की नक्की मिळावं, कारण आजपर्यंत मूर्तिजापूर मतदारसंघाला मंत्रिपद मिळालं नाही। त्यावरून त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो योग्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापुरात गेली 3 टर्म, आता 4थ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत आणि ज्याप्रमाणे ते विधानसभेत किंवा ज्या सभागृहात शेतकऱ्यासाठी असतील किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी आपली ठामपणे भूमिका मांडतात, यावरून असं दिसते की आपण कोण्या पक्षात आहोत किंवा सत्ताधारी पक्षासोबत आहोत की विरोधी पक्षात आहोत हे भान न ठेवता ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात। त्यावरून कार्यकर्त्यांचा जो बॅनरबाजीचा जो उत्साह आहे किंवा त्यांनासुद्धा असं वाटत असेल की मंत्री झालं पाहिजे, तर ते काही चुकीचं नाही असं मला वाटते। आमचं असं म्हणणं आहे की हा हरीशभाऊ पिंपळेचा 4था टर्म आहे आणि या 4थ्या टर्मला जो मूर्तिजापूरच्या जनतेनं भाऊला एवढा भरभराट आशीर्वाद दिला की असा आशीर्वाद कधीच कोणत्या आमदाराला मिळणार नाही। त्यामुळे आमची अशी एक इच्छा आहे आणि मूर्तिजापूर मतदारसंघातल्या लोकांची इच्छा अशी आहे की आमदार हरीश पिंपळे यांना मंत्रिपद देण्यात यावा। तर शेतकऱ्यांची जे दयनीय अवस्था झाली आमच्या जांबा बुजुर्ग गावात, धरणाचं पुनर्वसन करतो असं ते बोलले आणि त्यांच्यासाठी आमच्या गाववासियांना किंवा आमच्या सर्कलमध्ये जेवढे मतदार आहे कास्तकार, त्यांना तर ही इच्छा आहे की भाऊंना मंत्रिपद मिळावं आणि धरणाचं काम व्यवस्थित चाललं तर अकोला जिल्ह्याची विकास व्हावा, यासाठी भाऊ मुख्यमंत्री आपलं मंत्रिपद भाऊला भेटलं। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सलग 4थ्यांदा निवडून आलेले आमदार हरीश पिंपळे असतील किंवा महायुतीचे अथवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदार हरीश पिंपळे यांच्या नावाच्या बॅनर्स मूर्तिजापूरमध्ये झळकत आहेत। या बॅनर हे साक्ष देत आहेत की कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा आमदार हरीश पिंपळे यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले असल्याचे दिसून येत आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे मूर्तिजापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लागलेला बॅनर, या बॅनरवर चक्क नामदार हा शब्द आमदार हरीश पिंपळे यांच्या नावासमोर कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे। या बॅनरवरून सुद्धा हे स्पष्ट होत आहे की आमदार हरीश पिंपळे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांना आमदार हरीश पिंपळे हे मंत्री व्हावेत अशा प्रकारचे डोहाळे लागल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामन अमेय आगळेकरसह मी प्रतीक कोरेकर, CN न्यूज, मूर्तिजापूर, अकोला।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।